युवा संघर्ष यात्रेवर नागपूर येथे झालेल्या लाठीमारीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात निषेध आंदोलन। युवा संघर्ष यात्रेच्या नागपूर येथील समारोप समारंभात नागपूर पोलिसांकडून युवकांवर लाठी हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ तसेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना संघर्ष यात्रेच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस आणि पिंपरी चिंचवड विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी सरकारने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। पुन्हा रोहित दादांना या पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जेलभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। विद्यार्थी होते या सर्वांवर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याचा आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो। आज खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। जर कोणी अन्यायाविरोधात आवाज उठवत असेल आणि त्याचा आवाज दाबण्याचा इथं प्रयत्न करतात आहे, आज तर तुम्ही आमदाराचं ऐकत नाही तर सामान्य माणसाचं काय ऐकणार आहे? आज तुम्ही आमदारांचं ऐकत नाही तर सामान्य माणसाचं काय ऐकणार आहे? ज्या पद्धतीत ब्रिटिश सरकार करत होती फोडा आणि राज्य करा, तीच पद्धती आता बीजेपी सरकार अवलंबत आहे। फोडा आणि फक्त आम्हाला आमदार जोडा, बाकी त्यांचं दुसरं कशावरच लक्ष नाही। बेरोजगारीवर नाहीये, युवकांना काम नाहीये त्याचा काही विचार करत नाहीयेत किंवा अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाही ते प्रश्न असतील, अशा अनेक समस्यांना त्यांना वाचा फोडावी किंवा त्याच्यावर चर्चा करावी असं कुठेही वाटत नाही। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी राजेश देवडकर, पिंपरी चिंचवड, पुणे।